नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जे काही ऋषिकेश आणि ते प्रतापराव आहे यांच्यामध्ये अगदी जंगी कुस्तीचा सामना रंगलेला असतो. अगदी सामना रंगात आलेला असतो. म्हणजे तर अनाऊन्स करून सांगत असतात की चला आता प्रतापराव जिंकतात की काय, कारण ऋषिकेशला पूर्णपणे त्यांनी खाली दाबलेले आहे. परंतु त्याच वेळेस ऋषिकेश लगेच उठतो आणि प्रतापरावला खाली दाबण्याचा प्रयत्न करतो. सर्वजण लगेच हे कुस्तीचा सामना अगदी आश्चर्याने बघत असतात. सुमित्रा आई सुद्धा अगदी ऋषिकेश जिंकतो याची वाटच बघत असते आणि जानकी आणि ओवी सुद्धा यांच्या अगदी ऋषिकेशला जिंकण्याची वेध त्यांना लागलेले असतात. तेव्हा ऋषिकेश अगदी आपली ताकद पूर्णपणाला लावून प्रतापरावशी कुस्ती खेळत असतो. वेळेस तो प्रतापरावला अगदी खाली पाडण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणजे कुस्ती जिंकणार तोच लगेच जे काही सयाजीराव असतात तर त्या मंचला ते लगेच म्हणजे खुणावतात. तेव्हा ते जे काही मंच असतात तर लगेच शिट्टी जोरजोराने वाजवायला सुरुवात करतात. तर हे जानकीच्या लक्षात येते. म्हणजे जे ऋषिकेश असतात ते ऐनवेळी जिंकायला आलेले असतात, परंतु मंचने शिट्टी वाजून खूप मोठा असा प्रॉब्लेम केलेला असतो आणि ती शिट्टी वाजली त्याच संधीचा फायदा घेऊन प्रतापराव हा लगेच ऋषिकेशला बाजूला ढकलतो. जानकी हे सर्व बघून तिला खूप राग येतो आणि लगेच ती ग्राउंडच्या आत येते आणि लगेच त्या मंचला म्हणते की काय हो, हा सर्व काय प्रकार आहे, म्हणजे सर्व काही राऊंड हा संपण्या अगोदरच तुम्ही शिट्टी का वाजवली आणि मी पाहिलं की तुम्ही वेळे अगोदरच हा राऊंड संपवला, काय गरज होती तुम्हाला शिट्टी मारण्याची. तेव्हा ऋषिकेश सुद्धा पुढे येतो आणि खरंच तुम्ही जे काही करता ते चुकीचे आहे, कारण वेळे अगोदरच तुम्ही का शिट्टी वाजवली असेल, मी त्याला पाडलं होतं, मी आता जिंकलो होतो, परंतु मुद्दाम हे सर्व तुम्ही का केले असेल. तेव्हा जानकी सुद्धा भडकते की ही चिटिंग आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही सर्वजण एकमेकांना मिळालेले आहात असे सर्वांसमोर ती ओरडत असते. परंतु लगेच सयाजीराव तेथे येतो. जानकी जोरजोराने ओरडून सांगत असते की हो, यांनी चिटिंग केली. तेव्हा लगेच सयाजीराव पुढे आल्यानंतर म्हणतो की बास करा तुमचे हे सर्व नाटक, आता येथील नियम सुद्धा तुम्ही पंचांना शिकवणार आहात का असे म्हणतो. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश अहो, हे यांनी जे काही केले ते चुकीचे केले. तेव्हा ऋषिकेशने मात्र त्या प्रतापची चांगली जिरवलेली असते आणि त्याला उठता सुद्धा येत नसते. तेव्हा सयाजीराव रागाने त्या प्रतापजवळ येतो आणि प्रतापला म्हणतो की काय रे प्रताप्या, तुला मार खाण्यासाठी इथे आणले होते का? अरे समोरचा गडी सुद्धा तुला भारी पडायला सुरुवात झाली, त्यामुळे तू आता तुझी युक्ती वापर, काय जमेल ना. तेव्हा प्रताप फक्त मान डोलावतो आणि आपल्या कमरेला जी काही त्याने ती पावडरची पुडी आणलेली असते तर ती बाहेर काढतो. तर इकडे जानकी ऋषिकेशला सांगत असते की ऋषिकेश हे सर्वजण एकमेकांना मिळालेले आहात म्हणून जानकी खूप भडकलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगोदर शांत हो. आणि सयाजी पाटील मंचाकडे येऊन त्या पंचाला म्हणत असतात की चला आता चालू करा तुम्ही. तेव्हा लगेच पंच ही शिट्टी जोरात वाजवतात आणि त्या प्रतापला उठवण्यासाठी हात पुढे करतात. ऋषिकेश आणि जानकी हे सर्व बघत असतात. तेव्हा परत कुस्तीला सुरुवात होती आणि कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर लगेच तो प्रताप असतो जो काही आपल्या हातामध्ये पावडर त्याने घेतलेली असते ती लगेच तो ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये फेकतो. हे सर्वजण पाहतात, म्हणजे सौमित्र सुद्धा बघतो आणि त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसून राग येतो. तर सुमित्रा आई लगेच सर्वांच्या पुढे येते, कारण तिने सुद्धा हे सर्व बघितलेले असते. जानकीच्या तेव्हा सर्व काही लक्षात येते आणि जानकीला तिने जो काही तो व्हिडिओ बघितलेला असतो आणि त्यामध्ये सुद्धा ह्या प्रतापने अशीच पावडर फेकून अनेक कुस्तीचे सामने जिंकलेले असतात. हे सर्व काही जानकीच्या लक्षात आल्यानंतर ती सुद्धा पुढे येते. तेव्हा ऋषिकेश मात्र आपले डोळे चोळत असतो. सयाजी पाटील आणि ऐश्वर्या मात्र खूप खुश होतात, कारण प्रतापने शेवटी आपली युक्ती लढवलेली असते आणि आता ऋषिकेश नक्की हारणार असा त्यांचा समज असतो. जानकीला मात्र खूप राग येतो आणि जानकी रागानेच हे सर्व पाहत असते. तेव्हा लगेच ऋषिकेश हा आपले डोळे चोळत असतो, त्याला समोरचं काही दिसत नाही आणि तो प्रताप लगेच मस्त आपली पाठ हात थोपटत पुढे येतो आणि ऋषिकेशला धरतो. जानकी ही जोरात ऋषिकेश असे ओरडत असते. ओवी सुद्धा जोरात म्हणते की बाबा, अहो बाबा. तेव्हा प्रताप लगेच ऋषिकेशला बाजूला ढकलून देतो. हे बघून सुमित्रा आईच्या तर काळजाचा ठोका उडतो आणि त्यावेळेस तिचं जे काही ममता असते ती जागी होते आणि लगेच सुमित्रा आईच्या डोळ्यामध्ये लगेच
चटकन पाणी येते. तिला सुद्धा असं वाटत असतं की ऋषिकेश का खाली पडला असेल, म्हणून तिला खूप वाईट वाटतं. ऐश्वर्या आणि सयाजीराव तर मोठमोठ्याने हसत असतात आणि ऋषिकेशची ही चाललेली अवस्था बघून गुलाबदादा, सौमित्र आणि गावातील ज्या काही ऋषिकेश दादांच्या बहिणी असतात, म्हणजे ज्या गावातील बायका, त्यांना सर्वांना खूप वाईट वाटतं. तेव्हा ऋषिकेशला समोरचं काही दिसत नाही, त्यामुळे तो जोरात ओरडतो. तेव्हा जानकी पुढे येते आणि ऋषिकेश, अहो ऋषिकेश, पॅनिक मात्र होऊ नका असे ती ऋषिकेशला सांगत असते. तेव्हा ऐश्वर्या लगेच उठते आणि जानकी जवळ येते आणि काय, आता तर तुझा नवरा काही बघू शकणार नाही ग, त्यामुळे तू मात्र तुझ्या नवऱ्याला नक्कीच हारताना बघशील असे मोठे ऍटिट्यूड मध्ये ती जानकीला सांगत असते. परंतु जानकी मात्र त्या ऐश्वर्याकडे थोडंसंही लक्ष देत नाही. तेव्हा जानकीच्या सर्व काही लक्षात येते. जानकी लगेच जेव्हा ती ऋषिकेशची प्रॅक्टिस घेत असते, तेव्हा ती बॉल फेकण्या अगोदर ऋषिकेशला सांगत असते की मी टाळी वाजवणार आणि सर्वात अगोदर तुमच्यावर हल्ला करण्या अगोदर टाळी वाजवणार. म्हणून जानकी लगेच ऋषिकेशला सांगत असते की ऋषिकेश, अहो आपण प्रॅक्टिस केली, लक्षात ठेवा. ऋषिकेश माझ्या टाळीकडे लक्ष द्या असे म्हटल्यानंतर जानकी जोरजोराने टाळ्या वाजवायला सुरुवात करते. तसतसे ऋषिकेशच्या सर्व काही लक्षात येते आणि त्या इशाऱ्याने तो बरोबर त्या प्रतापरावला पकडतो आणि त्याला खाली पडतो. तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो आणि सर्वजण लगेच अगदी ऋषिकेशच्या नावाने हे कौतुक म्हणजे जयघोष करत असतात. ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद होतो, कारण त्याने जानकीच्या टाळीने सर्व काही त्या प्रतापला खाली पाडलेले असते. परंतु ऐश्वर्या आणि सयाजीराव जेव्हाही पाहतात तर समोरचे ते दृश्य बघून त्यांना तर धक्काच बसतो आणि लगेच ऐश्वर्याच्या ही सर्व काही लक्षात आल्यानंतर की जानकी टाळ्या वाजून ऋषिकेशला इशारा करते, तेव्हा लगेच ती सुद्धा एक प्लॅन करते आणि लगेच सर्वांना म्हणते की खरंच वा वा, खरंच काय काय लढतोय, मस्त लढतोय, म्हणून सर्वांना ती टाळ्या वाजवायला सांगते. तेव्हा त्या सर्वांच्या एकासोबत टाळीने ऋषिकेशपर्यंत तो काही आवाज पोहोचायला तयार नसतो. तेव्हा ऋषिकेश पुन्हा पणे त्या प्रतापशी लढायला तो असमर्थ होतो आणि हे जानकीच्या लक्षात आल्यानंतर जानकीला त्या ऐश्वर्याचा खूप राग येतो. जानकी टाळ्या वाजून ऋषिकेशला इशारा करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सर्वांच्या टाळीच्या आवाजाने ऋषिकेश पर्यंत जानकीची टाळी पोहोचत नाही. तेव्हा तो प्रताप त्या संधीचा फायदा घेतो आणि लगेच उठतो. तेव्हा ऋषिकेशला परत काही लक्षात येत नाही आणि तो इकडे तिकडे म्हणजे भटकत असतो. प्रताप नेमकं कुठे आहे त्याला नाही समजत. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरी मात्र आजी ही सुमित्रा करत आवाज देत सुमित्राला शोधत असते. परंतु सुमित्रा मात्र इकडे आलेली असते. तर आजी विचार करते ही सुमित्रा गेली कुठे असेल, आता तर ती देवळातून आली आणि लगेच कुठे गेली असेल, थांब मी नानासाहेबांनाच विचारून येते असे बोलून आजी ही नानांच्या रूममध्ये जायला निघते. तेव्हा मात्र आजीच्या परत लक्षात येते की त्यांना मी हे सर्व विचारून उपयोग तरी काय होणार, त्यांना तर कुठे बोलता येते आणि ते जे काही बोलतील तर ते मला कुठे समजणार, म्हणून ती नानांची ऍक्टिंग करत असते, म्हणजे नानांचं काही अन्य प्रकार करत असते. तेवढ्यात लगेच अवंतिका मागून येते आणि आजीच्या खांद्यावरून हात ठेवते. परंतु आजी मात्र मागे वळून न बघता खूप जोरात ओरडते आणि खूप घाबरते. अवंतिका म्हणते की आजी, अहो तुम्ही इतक्या मोठ्याने का ओरडलात, मी सुद्धा किती घाबरले होते. आजी म्हणते की अगं मी सुद्धा किती घाबरले, माझ्या मागे तू अशी भूतासारखी काय येऊन उभी राहिली, अगं ते सर्व जाऊन दे, तुझ्या सासूला तू कुठे बघितलेस का. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो आजी तुम्ही मला कशाला विचारतात, मी तर आत्ता बाहेरून आले, ऐश्वर्याला विचारा, ऐश्वर्याला माहिती असेल. आजी म्हणते की अगं ती आहे तरी कुठे, ती तर सकाळीच बाहेर गेलेली आहे. तेव्हा अवंतिका हळूच आवाजात म्हणते की तसंही तिला काय काम असतं, बाहेरच भटकत राहायचे असते. तेव्हा आजी म्हणते की काय ग, काय म्हणालीस. अवंतिका म्हणते की काही नाही आजी. तेव्हा आजी म्हणते की अगं ते सर्व जाऊन दे, तू मला छान असा सुरेख चहा करून दे आणि त्याबरोबर 5 अशी बिस्किट मला खायला दे. तेव्हा अवंतिका लगेच किचन मध्ये जाते. तर आजी म्हणते की अगं इतक्या मोठ्या घरामध्ये खरंच मला कंटाळा येतो, काय करावं हेच मला नाही कळत. आणि सुमित्रा मात्र कुठे गेली असेल. त्यानंतर इकडे कुस्तीचा जब्बर सामना होत असतो. सर्वजण अगदी टाळ्या वाजवत असतात. जानकीची टाळी मात्र काही ऋषिकेश पर्यंत पोहोचत नाही आणि त्याला लढायला ताकद मिळत नाही. तेव्हा तो इकडे तिकडे असा धावत असतो. तेव्हा सुमित्रा आईला ही सर्व बघून खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येत असतं की नक्की आता काय करू. तेव्हा जानकी सुद्धा खूप टाळ्या वाजून ऋषिकेशला असा इशारा देण्याचा प्रयत्न करत असते. परंतु ही ऐश्वर्याच्या त्या प्लॅनने म्हणजे सर्वांच्या टाळीमुळं ऋषिकेश पर्यंत ही सर्व काही पोहोचत नाही. सौमित्राच्या जीवाची सुद्धा खूप घालमेल होती. तेव्हा मात्र लगेच तो प्रताप मागून येतो आणि ऋषिकेशला
पकडतो तेव्हा जी जानकी खूप जोराने टाळ्या वाजवत असते तिच्या डोळ्यात पाणी येतं. नेमकं आता काय करू म्हणून तिला खूप टेन्शन येते आणि ती विचारात पडते. ऐश्वर्या मात्र खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असते आणि लोकांना सुद्धा ती टाळ्या वाजवण्यासाठी प्रोत्साहित करत असते. जानकी विचार करते की काय करू आणि ऋषिकेश पर्यंत पोहोचूच कशी. तेव्हा ऋषिकेश खाली पडलेला बघून जानकी जोरात ऋषिकेश असे ओरडते आणि आता नेमकं काय करणार. ऐश्वर्या लगेच खूप जोराने हसते. सौमित्रा आणि सुमित्रा यांना सुद्धा बघून खूप वाईट वाटतं आणि नेमकं आता काय करावं हे काही कळत नाही. सर्वजण ऋषिकेशच्या नावाने ऋषिकेश ऋषिकेश असे करत असतात. गावातील बायकांना सुद्धा ऋषिकेश दादाची खूप काळजी लागते आणि त्याच वेळी जानकी लगेच आता काय करू असे बोलून ती आत यायला म्हणजे निघते. तोच लगेच ऐश्वर्या आपला पाय मध्ये घालून जानकीला मात्र ढकलते आणि जानकी ही ऋषिकेश जवळ शेजारी जाऊन पडते. परंतु जानकीचा जो काही बांगड्यांचा आवाज असतो तर तो ऋषिकेशच्या कानावर पडतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेशला ती उठवत असते. ऋषिकेश तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा सौमित्र सुद्धा जानकी बहिणी पडल्यामुळे जानकी बहिणी असे जोरात ओरडतो आणि दादा उठ असे म्हणत असतो. तेव्हा मात्र जो काही बांगड्यांचा आवाज असतो तर तो ऋषिकेशच्या कानावर पडल्यानंतर त्याला उठण्याची ताकद मिळते आणि लगेच तो उठून उभा राहतो. तेव्हा लगेच जानकी विचारते की ऋषिकेश तुमच्यापर्यंत बांगड्यांचा आवाज पोहोचतो ना. म्हणून तो जानकीचा हात धरून त्या बांगड्या वाजवण्याचा प्रयत्न करत असतो. ऐश्वर्या आणि सयाजी पाटील हे सर्व बघून आणखीन त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. तेव्हा जानकी म्हणत असते की ऋषिकेश मला कळलं ना आता काय करायचं ते आणि लगेच आपल्या हातातील बांगड्या आणखीन जोरजोराने वाजवते. तेव्हा मात्र खरंच खूप मोठा चमत्कार होतो आणि ऋषिकेश मध्ये इतकी ताकद निर्माण होते तो लगेच प्रतापशी झुंज द्यायला तयार होतो आणि जी काही जानकी बांगड्या वाजवत असते तोच लगेच ऋषिकेश त्या प्रतापचा हात धरतो आणि जोरात असा पिरगळतो त्याला बाजूला ढकलतो. तेव्हा सर्वजण अगदी टाळ्या वाजवत असतात आणि इतका सर्वांना आनंद होतो. ओवीला गुलाबदादांना सर्वांना खूप आनंद होतो आणि त्याच वेळेस जे काही ऐश्वर्या आणि सयाजी पाटील असतात तर ते अगदी धक्क्याने अगदी हे चेहरे पाहण्यासारखे होतात आणि ते सर्व पाहत असतात की नक्की होतं तरी काय आणि आता हे सर्व झालेच कसे म्हणून सर्वजण पाहत असतात. सुमित्रा आईला सुद्धा खूप आनंद होतो परंतु सौमित्र असतो की जो माणूस जोरजोराने जी काही घंटा वाजवत असतो त्या आवाजाने ऋषिकेशला थोडासा त्रास होत असतो म्हणून तो लगेच ती घंटा वाजवणाऱ्या माणसाजवळ येतो आणि त्याला थांबवतो. त्याला म्हणत असतो की तुम्हाला तर घंटा वाजवायची इतकीच घाई झालेली असेल, हुकूम पाळायची आणि घंटा वाजवायची खरंच खूप घाई असेल तुम्हाला आणि कुस्ती जवळजवळ संपतच आलेली आहे, काही मिनिटच बाकी आहे, ती संपू द्या आणि नंतर तुम्ही बेल मारा म्हणून तो त्या माणसांचा हात धरतो. नाहीतर तुमची शेवटची वेळ सुद्धा लवकरच येईल असे तो ऐश्वर्याकडे हसून बोलतो आणि त्या माणसाला म्हणतो की तुम्ही नाही तर जनता वाजवेलच म्हणून तो मोठ्या तोऱ्यात आपला ऋषिकेश दादाकडे येतो आणि ऋषिकेश पुन्हा त्या प्रतापला बाजूला ढकलतो. तेव्हा सर्वांना आणखीन आनंद होतो. तेव्हा जानकी जोरजोराने आपल्या बांगड्यांचा आवाज करत असते परंतु ऐश्वर्याच्या हे लक्षात आल्यानंतर लगेच ऐश्वर्या पुन्हा त्या लोकांना म्हणत असते की टाळ्या वाजवा, जोरजोराने टाळ्या वाजवा. तेव्हा टाळ्या वाजवा असे म्हटल्यानंतर लगेच सर्वजण टाळ्या वाजवायला सुरुवात केल्यानंतर ऋषिकेशला असं होतं की ऋषिकेश पर्यंत तो आवाज पोहोचत नाही. आता नेमकं ऋषिकेशला काय करू असे त्याला होते कारण त्याच्यापर्यंत तो आवाज काही पोहोचत नसल्यामुळे सर्व काही गोंधळ एकसाथ निर्माण होतो आणि सर्वजण लोक हे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. तेव्हा आता जानकीला नेमकं आता काय करू असं होतं आणि त्या संधीचा फायदा घेऊन प्रताप पुन्हा ऋषिकेशला पकडतो परंतु ऋषिकेश मात्र प्रतापलाच खाली पाडण्याचा प्रयत्न करू लागतो. तेव्हा सर्वांच्या परत जीवात जीव येतो आणि सर्वांना आनंद होतच. तेव्हा ऋषिकेश पुन्हा त्याच्यावर धावून जातो आणि त्याला पकडतो परंतु लगेच तो प्रताप पुन्हा उठतो. तेव्हा लगेच जानकी पुन्हा जोरजोराने बांगड्यांचा आवाज करत असते आणि तसतसा ऋषिकेश त्या प्रतापवर धावून जात असतो आणि ऐन वेळेस परत तो प्रतापला खाली पाडतोच. ऐश्वर्या आणि जे काही सयाजी पाटील असतात तर त्यांना अगदी हे सर्व बघून शॉकच बसतो. तेव्हा मात्र जेव्हा ऋषिकेशला त्या प्रतापनावने पकडलेले असते आणि धरलेले असते तर ऋषिकेशला सारंगचे जे काही बोललेले आहे ते सर्व बोलणे आठवते की अरे तुझ्या बायकोने आमच्या नानांना जिन्यावरून ढकललेत आणि शर्वरीने सुद्धा जानकीवर किती आरोप केलेले असतात आणि सुमित्रा आई सुद्धा ही सर्वांसमोर म्हणलेली असते की ऋषिकेश बाद झालं, मला आई म्हणायचं नाही, तुमची आई कायमची मेली. तेव्हा ऋषिकेश सुद्धा तिला उत्तर दिलेले असते की तुझा मुलगा सुद्धा खूप म्हणजे कायमचा मेला आणि जानकी आणि ओवीला हाताला धरून तो घराच्या बाहेर निघून गेलेला असतो. हे सर्व काही ते क्षण त्याच्या डोळ्यासमोर त्यावेळेस येतात आणि त्याच वेळेस जानकी त्याला म्हणलेली असते की हा काळ सुद्धा सरेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, चांगले दिवस सुद्धा येतील.
तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो नक्की येतील, कारण ते दिवस मी स्वतः आणेल. असे एकमेकांना प्रॉमिस केल्याचे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत असतात. आणि दरवर्षीप्रमाणे आपली ओवी यावर्षी सुद्धा दिवाळीचा सण अगदी धूमधडाक्यात साजरा करेल असे त्याने प्रॉमिस केलेले असते. हे सर्व आठवल्यानंतर त्यामध्ये आणखीन ताकद निर्माण होते आणि जोरात त्या प्रतापला तो बाजूला फेकून देतो. म्हणजे शेवटी तो पाठीवर त्या प्रतापलाच पाडतो. तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो आणि आपल्या शेवटी सत्याचा म्हणजे ऋषिकेशचाच विजय होतो. सर्वांना इतका आनंद होतो आणि जानकी इतकी आनंदात असते, तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत असतात. परंतु सुमित्रा आई सुद्धा खूप टाळ्या वाजवते आणि तिच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं, अगदी आनंदाच्या धारा. तेव्हा मात्र जानकीचं सुमित्रा आईकडे लक्ष जातं. जानकीला सुमित्रा आईला बघून खूप आनंद होतोच, परंतु जानकी पुढे येत असते की सुमित्रा आईच आहे किंवा नाही. तेव्हा जानकीला समजते की आपल्या सुमित्रा आईच आहे, परंतु सुमित्रा आई नेमकं जानकीने बघितल्यानंतर लगेच आपलं शॉलने तोंड झाकून घेतात आणि तेथून बाजूला जातात. आईंना बघून जानकीला खूप आनंद होतो. तेव्हा सर्व पंच हे ओरडून सांगत असतात की आपले लाडके मुळशीचे ऋषिकेश दादा हे जिंकलेले आहे म्हणून. तेव्हा मात्र सयाजीराव लगेच उठतो आणि तटकन तेथून निघून जायला निघतो. ऐश्वर्याचा मात्र चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो. अपयश मात्र तिच्या पदरी पडलेलं असतं म्हणून अगदी अशी जळाऊ झालेली असते. जानकी आणि ऋषिकेशचा आनंद काही तिला बघवत नसतो. ऋषिकेशच्या विजयाने सर्व काही गाव हे आनंदून गेलेलं असतं. गुलाबदादा गावातील सर्व हे जनता मस्त डान्स करत असतात. गुलाल उधळून सर्व काही अगदी ढोल ताशांच्या तालावर नाचत असतात. आपल्या गावातील ऋषिकेश दादाच्या लाडक्या बहिणी सुद्धा खूप छान प्रकारे एकमेकींना मिठी मारून ऋषिकेश दादांचं कौतुक करत असतात. जानकीला हे सर्व बघून इतकं आनंद म्हणजे होतो आणि अगदी आनंदाच्या धारा तिच्या डोळ्यातून व्हायला सुरुवात होते. अगदी मुळशी गाव दणदणून गेलेलं असतं की ऋषिकेशच्या विजयाने. तेव्हा मात्र इकडे सुमित्रा लगेच घाईने घरी येते, तर आजीही तेथेच असते. आजी म्हणते की काय सुमित्रा अगं आलीस का सावत्र मुलाची कुस्ती बघून. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आई काय बोलते चे अगं थोडंसं काम होतं म्हणून कुठे बाहेर गेले होते. आजी म्हणते की हो का, आणि काय गं इतक्या उन्हाची तू शाल कशाला घेऊन गेली होती. मला मात्र गुंडाळण्याचा प्रयत्न करू नको. अगं तुझा तर सर्व जीव त्या ऋषिकेशमध्ये अडकलेला. अगं त्या सावत्र मुलासाठी सख्या आईशी सुद्धा चक्क तू खोटं बोलते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं नको सारखं सारखं तो शब्द बोलू. हो गेले होते मी कुस्ती बघण्यासाठी. सावत्र जरी असले तरी मी आई आहे हे बघ, मला जाणून घ्यायचं होतं हा ऋषिकेश असा कसा कुस्तीच्या स्पर्धेत उतरला. अगं सकाळी मला गुलाबने सांगितलं की तो हे सर्व ओवीसाठी करतो. ओवीची दिवाळी त्याला हवी तशी साजरी करण्यासाठी कुस्तीच्या स्पर्धेत जिंकून त्याला ते पैसे हवे होते. आणि हे बघ आई आजपर्यंत प्रत्येक कुस्तीच्या स्पर्धेमध्ये माझ्या आशीर्वादाने त्याला बळ सुद्धा मिळालं आणि अनेक म्हणजे आशीर्वादाने त्याला बक्षीस सुद्धा मिळाले. प्रत्येक ठिकाणी तो कुस्ती जिंकला म्हणून आशीर्वाद देण्यासाठी गेले होते. आणि हे बघ आशीर्वाद दिल्याने कोणी लहान होत नाही. तर आजी म्हणते की हो का, मग बोलव ना सगळ्यांना. ह्या मोठेपणा एकतर सुनामध्ये महाभारत सुरूच आहे, मग त्यात ती कौशल्य वनवासात गेलेल्या ऋषिकेशसाठी अगदी कासवीस होते. तेव्हा सुमित्रा ही तटकनी आजीला उत्तर देते, हे बघ माझ्या सुनामधील वाद आहे ना तो मी स्वतः सोडवे. कुणाची बाजू घेऊ नकोस आणि कुणाचे कशाला ग. सारखे त्या ऐश्वर्याचे गोडवे गात असते, तिची कायम बाजू घेत असते आणि तीच कशी चांगली आहे हे सांगत असते. बघितलंस ना सकाळी ती माझ्याशी कशी बोललीस, ऐकलंस ना तू. मला अजिबात ते आवडलेलं नाही. आणि हे बघ माझी जानकी जर अशी असती अशा वेळेस तर कधीही ती मला असं बोलली नसती. तेव्हा मात्र आजी तर आश्चर्याने सुमित्राकडे बघत असते, कारण आज तर हिला जानकीचा इतका पुळका आलेला बघून. तेव्हा सुमित्रा लगेच ही आतमध्ये निघून जाते, परंतु आजीला मात्र शॉक बसतो. आजी म्हणते की त्या ऋषिकेशचा तर पुळका होताच, परंतु आता मात्र जानकीचा सुद्धा पुळका वाटायला लागला. अरे बापरे असे व्हायला नको. ही ऐश्वर्या एक नंबरची मूर्ख आहे. तिने असे वागायला नको होतं. तिने असे वागायला नको होतं. नाव मात्र ऐश्वर्या आणि सगळं काही ऐश्वर्या हातून घालणार आहे असं वाटतं, परंतु असे व्हायला नको. म्हणून काहीतरी करायला हवं म्हणून आजी विचारत पडते. त्यानंतर इकडे जानकी ही आपल्या बांगड्या वाजवत वाजवत ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेश जिंकलेला बघून सर्वांना तर आनंद होतोच. सर्वजण टाळ्यांच्या गडगडात डान्स करत असतात. ऐश्वर्याला मात्र हे काही बघवत नाही. जानकी ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेश जानकी एकमेकांना घट्ट मिठी मारतात. ओवी सुद्धा तेथे येते आणि ऋषिकेश ओवीला सुद्धा उचलून घेतो आणि आपलं कुटुंब ऋषिकेशचं खूप खुश असतं. मात्र हे ऐश्वर्याला काही बघवत नाही. तिचा जळफळाट होऊन ती तिथून जायला निघते. तेव्हा ओवी ही खूप छान गुलाबदादांच्या कडेवर बसून डान्स करत असते आणि टाळ्या वाजवते. त्यानंतर जे काही
असतात तर ते अनाऊन्स करून सांगतात की ह्या आज चंद्रकांत दादा नांगरे पाटील यांच्या आयोजित केलेल्या मुळशी तालुका 2024चा कुस्ती महासंग्रामचे विजेते आहे आपले ऋषिकेश पाटील रणदिवे। त्यामुळे मी ऋषिकेश दादांना विनंती करतो की त्यांनी आपली या विजयाची ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर यावे आणि आपलं मानाचं बक्षीस स्वीकारावं। तेव्हा सर्वजण अगदी परत खणखणून टाळ्या वाजवतात। सौमित्र, गुलाबदादा आणि ओवी, जानकी यांना खूप आनंद होत असतो कारण ऋषिकेशने आज मानाची ट्रॉफी आहे ती मिळवून दाखवलेली असते आणि सर्वजण ऋषिकेशला बक्षीस देण्यासाठी अगदी आतुर झालेले असतात। जे काही चीफ गेस्ट असतात तर ते सुद्धा ऋषिकेशचे तोंड भरून कौतुक करतात। गावचे सरपंच, चीफ गेस्ट सर्वजण अगदी टाळ्या वाजवत असतात। तेव्हा ओवी तर ही डान्स करत असते आणि ऋषिकेश हा स्टेजवर येतो। ऋषिकेश सर्वांना हात जोडून म्हणजे असं नमस्कार घालत असतो, सर्वांचे आभार मानत असतो। तेव्हा लगेच ऋषिकेशच्या डोक्याला फेटा बांधलेला म्हणजे जातो आणि ऋषिकेश फेटा बांधताना त्याला सर्व काही आठवते। जानकीचं जे काही ते कौतुकाचं बोलणं आणि त्या बोलण्यामुळे ऋषिकेशला किती मोठं असं लढण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलेलं असतं, सर्व काही त्याला आठवते। डोळ्यासमोर ते क्षण येत असतात आणि आपल्या ओवीची दिवाळी ही कशी जंगी साजरी करायची हे सर्व काही त्याच्या समोर येतं। ऋषिकेश, जानकी आणि ओवी एकमेकांकडे अगदी अभिमानाने बघत असतात। तेव्हा जानकी अगदी अभिमानाने आपल्या ऋषिकेशकडे बघत असते आणि टाळ्या वाजवत असते। तेव्हा लगेच सरपंच जे असतात गावचे तर ते ऋषिकेशला मानाची शाल आणि नारळ देऊन त्यांचं स्वागत करतात आणि लगेच सरपंच साहेब म्हणतात की मी आपले गावचे ऋषिकेश रणदिवे आहे यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। तेव्हा ऋषिकेश सर्वात अगोदर म्हणतो की हे बक्षीस स्वीकारण्या अगोदर मी माझी बायको जानकी रणदिवे हिला इथे बोलावतो। तेव्हा जानकी ऋषिकेशला खुणावत असते की अहो काय हे, परंतु ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी ये, स्टेजवर ये। तेव्हा जानकी सर्वांकडे बघत असते आणि सर्वांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर लगेच जानकी ही आपला पदर वर घेते आणि अगदी अभिमानाने ती ऋषिकेश समोर स्टेजवर येते आणि ऋषिकेशच्या शेजारी उभी राहते। तेव्हा ऋषिकेश हा सांगत असतो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मी इतकी वर्ष कुस्ती खेळून सुद्धा खरी कुस्ती आहे ती जानकीकडून खरंच परिस्थितीला तोंड कसे द्यायचे, आलेल्या परिस्थितीला आणि कसे सामोरे जायचे आणि जर नियती तुमच्या डोळ्यामध्ये धूक करत असेल तरी सुद्धा आपण मात्र आपला खेळ प्रामाणिकपणे कसा खेळायचा सगळं काही मी जानकीकडून शिकलो। आलेल्या सुखदुःखात आणि ह्या कुस्तीच्या स्पर्धेत सुद्धा अगदी सावलीसारखी कायम जानकी माझ्या सोबत होती। तेव्हा त्या दोघांचे मस्तपैकी फोटो आपला सौमित्र आपल्या मोबाईलमध्ये काढत असतो। आपली ओवी लाडकी सुद्धा खूप खुश असते, कायम ती माझ्या सोबत असायची, अंधारात सुद्धा माझी ही सावली कधीही हरवली नाही। त्यामुळे मी सर्वांना असे सांगतो, मला जे बक्षीस मिळणार आहे ते माझ्या बायकोला द्यावं, कारण माझ्या पायाखालचे काटे तिने वेचलेत, मग फुलं सुद्धा तिच्या हातात पडायला नको का। तेव्हा सर्वजण आणखीन जानकी आणि ऋषिकेशसाठी टाळ्यांचा गडगडाट करतात। आपला सौमित्र अगदी खुश भरून डोळे बघून आपल्या दादा बहिणीकडे बघत असतो। तेव्हा मात्र जानकी ही आपल्या ऋषिकेशसाठी पुढे येते आणि 1 लाख रुपयाचे जे पॉकेटचे बक्षीस असतं तर ते बक्षीस जानकीच्या हातात दिले जाते। सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात आणि खुश होतात। तेव्हा जी काही ट्रॉफी असते मानाची तर ती जानकी ऋषिकेशला घेण्यासाठी पुढे करते। ऋषिकेश अगदी आनंदाने आणि अभिमानाने ती ट्रॉफी स्वीकारतो। सर्वांना आणखीन खूप आनंद होतो। सौमित्र तर खूप छान प्रकारे त्यांचे फोटो काढत असतो। इतके सर्वजण खुश असतात तर ओवी खूप खुश होते आणि आई बाबा म्हणून लांबूनच ती त्यांना किस करते आणि आय लव्ह यू बोलते। तेव्हा सर्वांना अगदी आनंद झालेला असतो आणि गावातील बायका, गावातील सर्व काही जनता ही मुळशी गावातील सर्व खुश असते आणि अभिमानाने ऋषिकेश जानकीसाठी टाळ्या वाजवत असतात। त्यानंतर लगेच जे सरपंच असतात तर ते म्हणतात की मी जानकी बहिणींना विनंती करतो की त्यांनी आपलं जे काही मनोगत आहे 2 शब्दात येथे सांगावे। तेव्हा जानकी पुढे येते आणि खुश होऊन ती आपले मनोगत सांगत असते। अगोदर सर्व थोरांना आणि इथे जमलेल्या सर्व लहान मोठ्या थोरांना म्हणजे बायकांना आणि सर्वांना ती नमस्कार करते, सर्वांचे आभार मानते। जानकी म्हणते की खरं तर हे बक्षीस आणि हे यश ऋषिकेश रावांचं आहे, त्यांनी यासाठी रक्त आणि घाम गाळला, मी नाही। त्यांनी हे बक्षीस हा मान मला दिला, मोठेपणा आहे आणि खरं तर आम्ही दोघे सुद्धा हे जाणतो की यामागे आमच्या आई आणि नानांची पुण्याई। आज ऋषिकेश रावांना जे काही यश मिळालं ते आई आणि नानांच्या आशीर्वादामुळे। कुठलाही माणूस घडतो तो केवळ त्याच्या संस्कारामुळे आणि आज ऋषिकेशचं जे काही यश आहे ते आमच्या आई आणि नानांच्या आशीर्वादामुळेच। तेव्हा लगेच सुमित्रा सुद्धा हे आपल्या घरी टीव्हीवर हे सर्व बघत असते आणि तिला हे सर्व बघून खूप आपल्या जानकी आणि ऋषिकेशचा अभिमान वाटतो। जानकी म्हणते की मी
काही आहे म्हणजे माझं सर्वस्व हे रणदिवे या नावातच आहे. सून म्हणून मी रणदिव्यांच्या घरी आले आणि कधी लेक झाले हे माझं मलाच कळलं नाही. त्यांच्या रीती परंपरा सर्व काही मी तेथे शिकले. आता मात्र आम्ही आमच्या घरापासून लांब आहोत, परंतु मी खरं सांगते की आम्ही मात्र मनाने त्यांच्या अगदी जवळ आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सर्वांच्या कृपेमुळे आमचं हे कुटुंब एकत्र येईल याची मला पूर्ण खात्री आहे. तर सुमित्राला आपल्या जानकीचा खरंच खूप मोठा अभिमान वाटतो. जानकी खरंच आहे किती मोठी मनाची. आज खरंच मला खूप आनंद होतो की ऋषिकेश इतक्या मेहनतीने आणि इतक्या कष्टाने हे बक्षीस जिंकले, त्याचे श्रेय मला देतात. परंतु माझी साथ, त्यांचं यश असे जरी असले तरी हे यश आई आणि नानांना अर्पण करते. आज आम्ही जे काही आहोत आणि जे काही हे यश आहे ते फक्त केवळ आई आणि नाना यांच्यामुळे. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते आणि जानकीचे हे शब्द ऐकून गावातील सर्व आपल्या ऋषिकेश दादांच्या बहिणीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि हे सर्व ऐकून आपल्या सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते आणि तो आपल्या जानकी आणि ऋषिकेश दादाचे फोटो मस्त काढत असतो आपल्या डोळ्यातील पाणी पुसून. तेव्हा ती ट्रॉफी हातामध्ये घेऊन ऋषिकेश आणि जानकी ट्रॉफीला मध्ये धरतात. जानकी म्हणते की आई आणि नाना, ही ट्रॉफी केवळ तुमचीच आहे, तुमच्या या अभिमानाची. तेव्हा सर्वजण पुन्हा टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर आपले ऋषिकेश आणि जानकी गुलाबदादांच्या घरी येतात. आपली ओवी तर ट्रॉफीपाशीच बसून असते. तर जानकी आणि ऋषिकेश आपले जे काही देवघरातील गणपती बाप्पा आहे तर त्यांना हात जोडतात आणि प्रार्थना करतात की देवा, आज जे काही यश मिळाले हे केवळ तुझ्यामुळे, तुझ्या आशीर्वादामुळे, आणि तुझे हे आशीर्वाद कायम आमच्या सोबत असेच राहून दे. तेव्हा दोघे देवाला नमस्कार करतात. त्यावर ऋषिकेश जानकीला खुशून म्हणतो की जानकी, अगं हीच माझी पहिली कमाई आहे असे म्हणायला काही हरकत नाही. आता आपल्या ओवीची दिवाळी आपण तिला हवी तशी साजरी करूयात. तेव्हा जानकी खुश होते आणि तेवढ्यात गुलाबदादा सर्वांसाठी गरम गरम बिर्याणी बनवून घेऊन येतात आणि सर्वांना म्हणतात की चला पटपट सर्वांनी हातपाय धुवून घ्या, आपल्याला गरम गरम बिर्याणी खायची. तेव्हा जानकी म्हणते की काय गुलाबदादा, बिर्याणी? तर ऋषिकेश म्हणतो की गुलाब, अरे हे सर्व करण्याची काय गरज होती, कशाला इतका खर्च केलास तू आमच्यासाठी? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो मी नाही केले, हे सर्व तुमच्यामुळे झालेले आहे. हे बघा, तुम्ही कुस्ती जिंकून मुळशी गावाचे नाव मोठं केलेलं आहे आणि आमच्या चाळीची शान तुम्ही वाढवलेली आहे, म्हणून त्या सुशीला ताई आहे ना, त्यांनी ही बिर्याणी बनवून दिलेली आहे. तेव्हा जानकी विचारते की सुशीला ताई त्या कोण? तेव्हा लगेच ओवी म्हणून जाते की अगं आई, ती पापड चोर. तेव्हा गुलाबदादांना हसायला येतं आणि त्याच त्या असे ते म्हणतात आणि गुलाबदादा पुढे सांगतात की अहो ऋषिकेश दादा, हे तर काहीच नाही, उद्या त्या मावशी आहेत ना, सुवर्ण मावशी, त्या तर पुरणपोळ्या सुद्धा पाठवणार आहे आणि त्या आहे ना पाटील मावशी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की गुलाब, हे बघ, आम्ही आजचीच रात्र फक्त येथे असणार आहोत. गुलाबदादा म्हणतात की म्हणजे काय? तर ऋषिकेश दादा म्हणतात की उद्यापासून आम्ही आमच्या नवीन घरामध्ये राहायला जाऊ. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब, अहो काय झालं, सगुना काही बोलली का तुम्हाला? जानकी म्हणते की नाही गुलाबदादा, अहो कोणीच काही बोललं नाही, खरं तर यांच्याच मनात अगोदरपासून होत. ऋषिकेश दादा म्हणतात की हो, म्हणूनच नवीन जागा बघितली. आणि गुलाब, अरे नवीन नाही तर भाड्याने आम्ही जागा बघितली. असं बोलणं सुद्धा झालं आणि एग्रीमेंट सुद्धा झालेले आहेत, साईन सुद्धा झाल्यात, त्यामुळे उद्या लवकरच आम्ही तिकडे शिफ्ट होऊ. तेव्हा ओवी खूप खुश होते आणि बाबा काय, आय्या म्हणजे आपण उद्या आपल्या नवीन घरी जाणार आहोत का? वाव आई, खरंच म्हणजे आपण आपल्या नवीन घरात दिवाळी सेलिब्रेट करणार का? आणि आई, आपण रांगोळ्या काढूयात, आपल्याला जे आवडतं तेच आपण बनवूया. ओवी खुश होऊन जानकीला मिठी मारते, परंतु गुलाबदादांच्या डोळ्यात पाणी येते. ते ऋषिकेश दादांना म्हणतात की ऋषिकेश दादा, अहो याची काय गरज होती? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे प्रश्न हा गरजेचा नाही, आधाराने धीर येतो आणि सो कर्तृत्वाने बळ येतं आणि ह्याच बळावर एक छोटंसं घर मी घेतलं. अरे तू आमच्यासाठी जे काही केलं ना, कायम ते माझ्या लक्षात ठेवेल, त्यामुळे आता मात्र तू आम्हाला आडू नकोस. तेव्हा गुलाबदादा आपल्या डोळ्यातील पाणी पुसतात आणि ठीक आहे दादासाहेब, तुम्हाला आता नाही अडवणार, मालक खुश तर आम्ही खुश. तेवढ्यात लगेच सगुना तेथे येते. गुलाबदादा खुशून म्हणत असतात की अहो घर बदललं म्हणून काय झालं, गुलाबदादा आहे ना तुमची सेवा करण्यासाठी कायम. तर सगुना हे सर्व ऐकत असते आणि लगेच सगुना म्हणते की काय नवीन घर? तेव्हा जानकी म्हणते की हो, आम्ही भाड्याने दुसरीकडे राहायला जातो. तेव्हा सगुना तर अगदी खुशून म्हणते की काय सांगतात? तर गुलाबदादा तिच्याकडे रागाने बघतात, तर लगेच ती आपला चेहरा सोर पुन्हा बदलते आणि वहिनी, अहो काय सांगतात, मला खरंच तुमची खूप आठवण येईन. तेव्हा जानकी म्हणते की हो सगुना, आम्हाला सुद्धा तुमच्या सर्वांची खूप आठवण येईन, थांब जरा. असे बोलून जानकी लगेच ऋषिकेशच्या त्या बक्षिसाच्या पॉकेटमधून काही पैसे काढते आणि सगुनाच्या हातात द्यायला लागते. सगुना मात्र खुश होऊन ती बिनलाजासारखं स्वीकारायला लागते, परंतु मात्र गुलाबदादा पुढे येतात. गुलाबदादा लगेच जानकी वहिनीचा हात धरतात
करतात. थांबा वहिनी साहेब, याची काही गरज नाही. तेव्हा जानकी म्हणते की अशी कशी गरज नाही गुलाबदादा, मी तुम्हाला मदत म्हणून नाही तर वहिनी या नात्याने पैसे देते. आता दिवाळी येते की मग खरेदी करा, मिठाई घ्या. सगुणा चल, छान अशी साडी तुझ्यासाठी घे. आणि सगुणाच्या हातात ते पैसे देते तर सगुणा खुश होऊन स्वीकारतेच. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की चला आता पटापट, गरम गरम ही बिर्याणी आहे नाहीतर ती थंड व्हायची. आणि गुलाबदादा सगुणाला आत घेऊन जातात. तर ऋषिकेश, जानकी, ओवी एकत्र येतात आणि ओवीला ऋषिकेश म्हणतो की ओवी अगं आता आपण आपल्या नवीन घरी जातो, मग आता तरी खुश आहे ना तू? तेव्हा ओवी म्हणते की बाबा खरंच मी खूप खुश आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना उद्या दिवाळी सुरू होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, उद्यापासून आपली सुद्धा नवीन सुरुवात होते. तेव्हा मात्र जानकी, ऋषिकेश, ओवी आणि तिघे जण खरंच खूप आनंदाने एकत्र येतात आणि आपल्या उद्यापासून दिवाळीच्या नवीन आयुष्याला ते सुरुवात करायला घेतात. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सौमित्र हा नानांजवळ येतो. नानांना आपल्या ऋषिकेशच्या यशाबद्दल सांगतो आणि नाना अहो तुम्ही असं कधीही करू शकत नाही की जो ऋषिकेश दादा आपल्या कंपनीचा कारभार सांभाळत होता त्याच्या वाटेला फक्त तुम्ही देव्हारा दिला असे नाही होऊ शकत. तेव्हा मात्र नाना म्हणतात की त्या देव्हाऱ्यामध्ये अशी जी काही गोष्ट आहे ती माझ्या जानकी आणि ऋषिकेश जवळपर्यंत पोहोचायला हवी. त्यानंतर इकडे मात्र आजी ऐश्वर्याचे कान भरत असते. तू जर अशी कायम बेसावत राहिली तर हळूहळू एक एक गोष्ट तो सौमित्र जानकीच्या हातात नेऊन देईल. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी इकडे आपल्या नवीन घरी राहायला येतात. ऋषिकेश खुश होऊन त्यांना विचारतो की बायको कसं वाटतं आपलं नवीन घर? तेव्हा मात्र जानकी म्हणते की खूप छान आहे, परंतु एका गोष्टीची मात्र कमतरता जाणवते, तो म्हणजे देव्हारा. तेव्हा लगेच सौमित्र आणि अवंतिका दरवाजातच देव्हारा घेऊन येतात आणि देव्हारा फक्त येते आहे कारण नानांनी तो देव्हारा आपल्या जानकी आणि ऋषिकेशला द्यायचा सांगितलेला असतो. आणि त्याच वेळेस जेव्हा आता देव्हारा म्हणजे साक्षात लक्ष्मीही आपल्या नवीन जानकीच्या घरातही आगमन होते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.